जरूर 2019ला त्यांच्या कार्याच्या शिदोरीवर मी निवडून आलेलो आहे, पण त्याच्यानंतर मी गेल्या पावणे 5 वर्षांमध्ये 4.5 वर्षांमध्ये आज मी माझं कार्य हे कार्याच्या माध्यमातून लोकांना दाखवून दिलेलं आहे की हा फक्त बोलणारा माणूस नाही आहे, हा करणारा माणूस आहे। आणि मी कुणाच्या नावावरती जोगवा मागत नाही 2019ला हाच राजेश पाटील ज्यावेळी ह्या मतदारसंघामधनं न लढता पळून जाण्याची ज्यांनी इथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नामुष्की लोटली, त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी इथं म्हणजे सत्वर तयार झालो। आणि त्यानंतर सर्वांनी साथ दिल्यानंतर आज या भागामध्ये जे काही विकास करता आला तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। मतदारसंघातले विरोधक 4.5 वर्ष कुठं होते हा एक संशोधनाचा विषय आहे। आणि आज सर्वजण पायाला भिंगरी बांधून सोबत गाड्यांचे ताफे घेऊन सोशल मीडियाचे कॅमेरामॅन आणि या सर्व गोष्टी घेऊन एक केविलवाणी प्रकार मतदारांच्यापर्यंत पोचण्याचा करतायत। 4.5 वर्षापासून कधी इकडे या मतदारसंघामध्ये तोंड सुद्धा दाखवलं नाही, लोकांची कधी विचारपूस कधी केली नाही। आणि आज ते तुम्हाला तुमचे भाग्यविधाते म्हणून आम्ही सगळं करू म्हणून सांगण्याचं आश्वासन देत आहेत। यांचा निभाव मला वाटत नाही या सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेही लागेल। आणि जे सिटिंग आमदार आहेत त्या आमदारांनाच उमेदवारी द्यायचं चंदगड विधानसभा मतदारसंघातील मंदिरांना विक्रमी संख्येने क वर्ग यात्रास्थळामध्ये मंजुरी आणि गेल्या 4.5 वर्षामध्ये 1600 कोटीहून अधिक निधी आणल्याबद्दल आज चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा नागरी सत्कार हा नूलचे महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। राजेश पाटील आहेत आपल्यासोबत। 4.5 वर्षामध्ये 1600 कोटीहून अधिक निधी आणलेला आहात। यात्रास्थळामध्ये मंजुरी आणि यात्रास्थळांना पर्यटन स्थळांना तीर्थविकासमधून निधी दिलेला आज नागरी सत्कार झालाय। गेल्या 4.5 वर्षाचा प्रवास आणि आज झालेला सत्कार कसं वाटतंय आपल्याला? आज क वर्ग यात्रास्थळाच्या निमित्तानं विक्रमी संख्येनं चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मान्यता मिळवून घेता आली हे मी माझं भाग्य समजतो। आणि त्यामध्ये जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ साहेब, जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब आणि सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं। हा प्रवास करत असताना या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा गेले पावणे 5 वर्ष मी सातत्यानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व माता भगिनींना विश्वासात घेऊन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळूनच आज 1600 कोटी रुपयाची विकास कामे या मतदारसंघात खेचून आणता आली। आणि जे हेड्स आहेत म्हणजे शासनाचे त्या हेड्समधून निधी खेचून आणून हा सर्वांगीण विकास सर्वांच्या विश्वासानं आणि सर्वांच्या सहकार्यानं साध्य करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्याच्या कर्तृत्वावर हा मतदारसंघ स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील असतील आणि या विभागाचे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, जो पुरोगामी विचार आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही आजपर्यंत आमच्या नेत्यांच्या समवेत आदरणीय अजितदादांच्या समवेत वाटचाल करत आहोत। नक्की या महाराष्ट्राची प्रगती आणि त्याचबरोबर या जिल्ह्याची प्रगती आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणताही राजकीय लवलेश न ठेवता आज या तीर्थक्षेत्रांना जी काही निधी मिळवून देता आली त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेतला। आणि इथं लोकांचा महापूर इथं लोटला आणि त्या सर्व लोकांनी इथं जो माझा सन्मान आणि सत्कार केला त्याला मी पात्र आहे की नाही मला कल्पना नाही, पण मी माझ्या कर्तव्यामध्ये कुठेही कसूर केलेलं नाही। या तालुक्याच्या आणि या मतदारसंघाच्या विकासामध्ये चंदगड, आजरा, गडिंग्लज या तिन्ही तालुक्याच्या विकासामध्ये जेवढं मला करता आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोण काय म्हणते याच्याशी मला देणं घेणं नाही, पण
समाजाची असणारी बांधिलकी आणि समाजाशी जोडलेली नाळ ही अविरतपणे विकासाच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे. हेच या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या सत्काराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना नक्कीच लक्षात आलं असेल अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं करतो. दिवसापूर्वी ह्याच स्टेजवरून आपल्यावर आरोप केलेले होते. खास करून तुम्हाला जयंत पाटलांनी सुद्धा टार्गेट केलेलं, पराभव करण्याचं आव्हान देखील जनतेला केलेलं होतं. काय आव्हान करताय जयंत पाटलांना आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्यावर आरोप केलेल्या ना? आदरणीय जयंत पाटील साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा सर्व गोष्टीची जाणीव आहे आणि त्यांना वास्तवसुद्धा माहिती आहे. 2019ला हाच राजेश पाटील ज्यावेळी ह्या मतदारसंघामधनं न लढता पळून जाण्याची ज्यांनी इथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नामुष्की लोटली, त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी इथं तयार झालो आणि त्यानंतर सर्वांनी साथ दिल्यानंतर आज या भागामध्ये जे काय विकास करता आला तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील असतील, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, त्यांनी घालून दिलेली शिकवण आणि त्यांनी घालून दिलेला मार्ग मी प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जरूर 2019ला त्यांच्या कार्याच्या शिदोरीवर मी निवडून आणलेलो आहे, पण त्याच्यानंतर मी गेल्या 4.5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये आज मी माझं कार्य हे कार्याच्या माध्यमातून लोकांना दाखवून दिलेलं आहे की हा फक्त बोलणारा माणूस नाही आहे, हा करणारा माणूस आहे आणि मी कुणाच्या नावावरती जोगवा मागत नाही. मतदारसंघातले विरोधक 4.5 वर्ष कुठं होते हा एक संशोधनाचा विषय आहे आणि आज सर्वजण पायाला भिंगरी बांधून सोबत गाड्यांचे ताफे घेऊन, सोशल मीडियाचे कॅमेरामॅन आणि या सर्व गोष्टी घेऊन एक केविलवाणी प्रकार मतदारांच्यापर्यंत पोचण्याचा करतायत. 4.5 वर्षापासून कधी इकडं या मतदारसंघामध्ये तोंडसुद्धा दाखवलं नाही, लोकांची कधी विचारपूस कधी केली नाही आणि आज ते तुम्हाला तुमचे भाग्यविधाते म्हणून आम्ही सगळं करू म्हणून सांगण्याचं आश्वासन देत आहेत. यांचा निभाव मला वाटत नाही या सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठंही लागेल. मला विश्वास आहे केलेल्या कामाच्या विकासाच्या डोंगराच्या माध्यमातून आज ही जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहील आणि काम करणाऱ्या कर्तृत्वान माणसाच्या पाठीशी हा मतदारसंघ कायमपणे अविरतपणे राहिलेला आहे. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2019ला आलेला आहे आणि मला खात्री आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी मला जर दिली तर नक्की तो विजयी झेंडा फडकवायसाठी नक्की आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करू आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला आबेत ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. हा ठाम विश्वास मला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना सर्वांना द्यायचा आहे. आपण भाषणामध्ये देखील बोलला की आपल्याला उमेदवारी दिली तरच आपण भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करू. नेमकं उमेदवारीबाबत आता काय महायुतीचं प्लॅनिंग आहे? नेते त्याच्या संदर्भात निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मला उमेदवारी दिली कारण का महायुतीमध्ये भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आहे आणि त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळं जे काय तत्त्व ठरलेलं असेल आणि जे सिटिंग आमदार आहेत त्या आमदारांनाच उमेदवारी द्यायचं अशा तऱ्हेची चर्चा आज तरी पक्षीय स्तरावरती झालेली आहे. अशा तऱ्हेचा विश्वास आमच्या नेतृत्वानं आम्हाला दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला खात्री आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यानं 4.5 वर्ष आपल्या आयुष्याची या मतदारसंघाच्या विकासासाठी लोटलेली आहेत, गेले 30 वर्ष सातत्यानं मी चंदगड तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून कार्यरत होतो आणि आज ज्या आपुलकीनं आणि ज्या एका भावाच्या नात्यानं, एक मुलग्याच्या नात्यानं आज गडिंग्लज आणि आजरा मतदारसंघातील सर्व मतदारांनी, माता भगिनींनी माझ्यासारख्या एका सुपुत्राला जे तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे आणि माझ्या हातून आज जे काय सत्कार्य घडलेलं आहे, मला नक्की खात्री आहे की त्या सर्व केलेल्या कार्याच्या शिदोरीवर माझ्यासारखा एक कार्यकर्ता नक्की पुन्हा या मतदारसंघामध्ये यशस्वी होईल. गेल्या 4.5 वर्षामध्ये 1600 कोटीहून अधिक निधी आणण्याचा प्रयत्न हा माझ्या माध्यमातून झालेला आहे. त्याचं खूप चांगलं समाधान वाटत असून येणाऱ्या निवडणुकीसाठी हे जे काम केलेलं आहे हे बळ देणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जनता ही आपल्या भक्कम पाठीशी उभी राहील आणि परवा झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी जे आरोप केलेले आहे त्याला त्यांनी खणखणीत उत्तर दिलेलं आहे. मी कुणाच्या जीवावर जोगवा मागत नाही, मी स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतो. या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला जनता ही माझ्या पाठीशी उभी राहील.
मला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास आज या कार्यक्रमानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.